देवी आई, आजपर्यंत एखादी गोष्ट होऊ दे, फळू दे म्हणून तुझ्या समोर नेहमी हात जोडले, पण आज पहिल्यांदा एखादी गोष्ट होऊ नये म्हणून तुझ्या पुढे हात जोडते. सईचा स्वभाव मला माहितीये, खूप जिद्दी आहे ती. एखादी गोष्ट तिने डोक्यात घेतली ना की ते काम पूर्ण होईपर्यंत गप्प नाही बसणार. तिला जर हे सत्य कळलं तर होत्याचं नव्हतं होई. देवी आई, हे सत्य शोधून काढायचं खूळ तिच्या डोक्यातून काढून टाक. काही सत्य कुणालाच न कळलेली बरी असतात. अज्ञानात सुख असतं म्हणतात, ते काही खोटं नाहीये. काही करून तुझ्या डोक्यातनं हे सगळं काढून टाक. आई, आई, आले आले. नाही ग बाळा, बर मी शाळेत निघते आई. हा, नमस्कार. यशस्वी भव. बरं डबा घेतलास का? हो घेतला. छान दिसते. बरं ऐक, तिथे गेलीस ना की मधल्या सुट्टीत किंवा जेव्हा केव्हा वेळ मिळेल लगेच मला फोन कर आणि कळव की सगळं तिथे तुझं छान चाललंय. नक्की कळवेन. सई, खुश आहेस ना तू बाळा? नाही म्हणजे मी अचानक तुला ऑफिसला जाऊ नको म्हटलं. आई, मी मनापासून सांगते तुम्हाला, मी खरंच खूप खुश आहे. तुला आज बघून ना मला आपली पहिली भेट आठवली. आठवतंय तुला? आपण पहिल्यांदा देवळात भेटलो होतो तेव्हा मी तुला बघितलं आणि बघतच राहिले. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं ते तेज, ते गोड हास्य, सगळ्यांना आपलंसं करणारं तुझं बोलणं, तेव्हा तुला बघता क्षणी मला आवडली होतीस तू. आज सुद्धा अगदी तशीच दिसतेस. आई, मला सुद्धा आज पहिल्या सईला भेटल्यासारखं झालं. आई, खरं सांगू का, मला कुणी अख्ख्या जगाचं राज्य जरी दिलं ना तरी मला आनंद नाही मिळणार. कारण माझं जग खूप छोटं आहे. माझी शाळा, त्या शाळेतली मुलं, माझे कुटुंब, आणि यातूनच मला खूप आनंद मिळतो. आणि इथेच माझं मन रमतं. हे काय ऐकते मी वहिनी? तुझी ही सून परत त्या सामान्य शाळेत शिकवायला जाणार आहे? तिची इच्छा आहे, मग काय हरकत आहे? इच्छा? तिची इच्छा काय आहे याने मला अजिबात फरक पडत नाही. त्यात मला काही इंटरेस्टच नाहीये. मिडल क्लास चाळीत राहत असती ना मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते काय करायचंय ते करावं तिने. पण आता ती जहागीरदारांची सून आहे.